उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे। पहाटे धुकं आणि दव पडल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे। आज 3 जानेवारी रोजी राज्यात किमान तापमानातील चढ-उतार कायम असून अंशतः ढगाळ हवामानासह गारठा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शुक्रवारी म्हणजेच काल 2 जानेवारी रोजी हरियाणाच्या नरनुल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 4.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली। राज्यात मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 32.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। जळगाव येथे 9.2 अंश सेल्सिअस तर भंडारा येथे 10 अंश तापमान नोंदवले गेले। राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशापार गेल्याने गारठा कमी झालाय। पहाटेच्या वेळी हवेत गारवा, ढगाळ हवामान, धुकं आणि दव पडल्याचं दिसून येत आहे। आज 3 जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहून अंशतः ढगाळ हवामानासह गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।